नमस्कार. मी कांगणे सर. दमदम नारायण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक अभिनंदन. आजची बोधकथा यक्षाचे प्रश्न. धर्मराजा आणि पाची पांडव पांचाळी म्हणजे द्रौपदी 12 वर्षाचा वनवास संपून 1 वर्ष अज्ञातवासासाठी जंगलातून जात होते. जात असताना त्या रस्त्यानं चालून चालून थकवा आला, कंटाळले आणि द्रौपदी तर चलणं अशक्य आहे असं म्हणून एका झाडाखाली बसली आणि पाणी कुठे मिळतं का याचा शोध घ्या, मला खूप तहान लागली असं द्रौपदीनं आपल्या पाची पांडवांना सांगितलं. धर्मराजांनी आज्ञा केली, नकुल या झाडावरती उंच जा आणि बघ कुठे पाणी दिसतं का. नकुल त्या झाडावर उंच उंच असा गेला आणि झाडावरून इकडे तिकडे बघू लागला. त्याला एक कोसाच्या अंतरावरती काही हिरवे झाडं झुडपं उंचावरून दिसले आणि त्याच्यामधून पशुपक्षी उडताना, बगळे येताना जाताना दिसू लागले. आणि त्यानं सांगितलं, दादा या ठिकाणी एक कोसाच्या अंतरावर पाणी दिसतं असा अंदाज आहे. हे ऐकल्यानंतर पांचाळी आणि धर्मराजा तर म्हटले, आम्हाला खूप तहान लागली, चालणं कोसभर शक्य नाही, आम्ही या ठिकाणी बसतो, सहदेव तू पाणी घेऊन ये. आणि सहदेव त्या तलावाच्या दिशेनं पाणी आणण्यासाठी गेलेला आहे. चालत चालत तो तलावाजवळ गेला. एकदाचा त्याला तलाव सापडला आणि त्यानं झारी पाण्यामध्ये बुडवली आणि पाणी घेण्या अगोदर त्याला वाटलं तहान लागली, पिऊन घ्यावं आणि पाणी पिण्यासाठी वंदूळ केली. तोच यक्षराजांनी त्याला प्रश्न केला, हे बघ सहदेव, तुला जर पाणी या तलावाचं प्यायचं असेल तर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. आम्ही पाची पांडव आहोत, पराक्रमी आहोत याचा गर्व त्या सहदेवाला होता. तो त्या यक्षाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केला आणि पाणी पिला. जसं त्यानं पाणी पिलं तशी त्याला भोवळ आली, चक्कर आली, गुंगी आली आणि तो मूर्छित अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पडला. त्या ठिकाणी पडल्यानंतर मात्र तसाच खूप वेळ पडून राहिला. त्याची हालचाल बंद झाली आणि खूप वेळ झाला अजूक आपला सहदेव आला नाही. म्हणून धर्मराजा चिंतित होता आणि धर्मराजानं नकुलला पुन्हा पाणी आणण्यासाठी आणि आपल्या बंधूला घेऊन येण्यासाठी सांगितलं. नकुलही धावत पळत तिथे गेला. तलाव दिसला, त्याला सहदेव पडलेला दिसला. त्याला खूप राग आला. कोण असेल, माझ्या भावाची अवस्था कोण केली, चला पाणीही घेऊन जाऊ आणि भावालाही उचलून घेऊन जाऊ असं म्हणून त्यानं देखील वंदूळ भरली आणि पहिल्यांदा पाणी प्यावं, नंतर झारीत घ्यावं आणि भाऊ बंधूसाठी घेऊन जावं या विचारानं तो निघालेला. पण जसं पाणी पिलं तसं त्याला देखील चक्कर आली. तो देखील मूर्छित अवस्थेत त्या ठिकाणी पडला. दोघंही पडलेले आहेत. खूप वेळ झाला अजून आले नाही. म्हणून इकडे धर्मराजा, पांचाळी, भीम यांना विचार पडला आणि त्यांनी अर्जुनाला सांगितलं, जा त्या दोघांना घेऊन ये, पाणी सुद्धा घेऊन ये. अर्जुन सुद्धा धावत पळत त्या ठिकाणी गेला. बघतो तर 2 भाऊ पडलेले आहेत. त्याला राग आला, हे कोणी केलं असेल आणि तो तावातावानं बोलू लागला. धनुष्यबाण हातामध्ये घेतला आणि मोठमोठ्यानं ओरडू लागला, कोण असेल ते समोर या, त्याला मारल्याशिवाय सोडणार नाही. त्या ठिकाणी यक्ष समोर आला आणि यक्ष समोर आल्यानंतर यक्षांनी सांगितलं, मी तुझ्या भावांना सांगितलं होतं, माझ्या प्रश्नाची उत्तरं दिल्याशिवाय या तलावाचं पाणी पिता येणार नाही, परंतु ते ऐकले नाही. त्यांनी पाणी पिलं आणि पिलं म्हणून त्यांची अवस्था माझ्यामुळे अशी झाली. तुला सुद्धा पाणी प्यायचं असेल तर माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावे लागते. अर्जुनाला वाटलं, मी एवढा पराक्रमी आहे, माझ्याकडे धनुष्यबाण आहे, मी एका बाणामध्ये हा तलाव सुकून टाकू शकतो आणि याच्या प्रश्नाचं उत्तर काय म्हणून द्यायचं. म्हणून अर्जुन देखील ऐकायला तयार नव्हता. अर्जुन अजिबात ऐकला नाही. पाणीही पितो आणि घेऊनही जातो, तुला काय करायचं कर असं म्हणून अर्जुन तलावामध्ये गेला. हातामध्ये पाणी वंदूळ भरलेली आहे, तोंडाला लावणार त्यावेळेस परत एकदा
यक्षांनी सांगितलं, "पाणी प्यायचं असेल तर माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील." परंतु अर्जुन ऐकला नाही, पाणी पिलाच. जसा पाणी पिला तसा त्याला देखील त्याचप्रमाणे चक्कर आली, त्याला देखील भोळ आली आणि तो देखील त्याच ठिकाणी मृत्यू अवस्थेमध्ये पडलेला आहे. तो पडलेला 3 भाऊ पडलेत. खूप वेळ झाला, अजून आले नाहीत, याची चिंता धर्मराजा आणि भीम करत बसले होते. खूप वेळ होऊन गेला तरी सुद्धा येत नाहीत म्हणून भीमाला पाठवलं. भीमानं तर खांद्यावर गदा घेतला आणि गदा घेऊन भीम पळत धावत त्या ठिकाणी गेला आणि बघतो तर 3 भाऊ मेले. भीमाचा अगदी पारा चढला. ताकदवान भीम रागारागानं तावातावानं बोलू लागला, "जो कोणी असेल ते समोर या, त्याचा जीव घेतल्याशिवाय सोडणार नाही. माझ्या 3 भावांची ही अवस्था करून ठेवलेली आहे. कोण आहे ते?" असं मोठमोठ्यानं बोलू लागला आणि त्या अवस्थेमध्येच यक्ष समोर आणि यक्षांनी भीमाला सांगितलं, "हे बघ, तुझ्या 3ही भावांना मी सांगत होतो माझ्या प्रश्नाची उत्तरं द्या, तरच पाणी प्या, परंतु हे ऐकले नाहीत. तुला सुद्धा पाणी प्यायचं असेल तर माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील." भीम म्हटला, "जा. तू कोण कुठला प्रश्न विचारणारा? पाणी ही ईश्वराची देणगी आहे. वारा हा ईश्वराची देणगी आहे. त्याला घेण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही. तू जर अडवलंस तर तुझा मृत्यू ठरलेला आहे." असं यक्ष देवाला भीम बोलू लागला. यक्ष पुन्हा पुन्हा बजावत होता, "पाणी पिऊ नकोस. पाणी प्यायचं असेल तर माझ्या प्रश्नाची उत्तरं दे." पण भीम ऐकला नाही. पाणीही पितो आणि घेऊनही जातो. बघतो तुलाही मारतो माझ्या भावाची अवस्था केल्यामुळे, असं तो बोलू लागला आणि त्यानं देखील तलावामधून वंजूळ भरली. वंजूळ भरून पाणी पिलं. जसं पाणी पिलं तशी भीमाला देखील चक्कर आलं, भोळ आली आणि भीम देखील धाडकन खाली जमिनीवरती मूर्छित अवस्थेमध्ये पडला. 4 भाऊ पडलेले आहेत. अद्याप आले कसे नाही. म्हणून धर्मराजा आणि ती द्रौपदी विचार करू लागले. धर्मराजाला वाटलं काहीतरी अघटित, काहीतरी वाईट घडलं असावं, म्हणून द्रौपदीला त्या झाडाच्या बुडाला बसून धर्मराजा त्या तलावाच्या दिशेनं निघाले. धर्मराजा घाई गडबडीनं त्या ठिकाणी पोहोचले आणि बघतात तर 4 भाऊ पडलेले. धर्मराजानं विचार केला की या तलावामध्ये नक्कीच काहीतरी असावं. शकुनी मामा किंवा दुर्योधनानं हे करून ठेवलं असेल आणि म्हणून माझ्या 4 भावांची ही अवस्था झाली. काय असेल याचा विचार करू लागले आणि त्या तलावाकडे बघू लागले. तेवढ्यामध्ये यक्ष प्रगट झाला आणि यक्षानं सांगितलं, "हे धर्मा, या 4ही भावामध्ये तुझ्या गर्व आहे होता. त्यांना मी सांगत होतो माझ्या प्रश्नाची उत्तरं दे, तरच पाणी नेता येईल, परंतु हे ऐकले नाही म्हणून यांची ही अवस्था झाली. तुला सुद्धा या तलावाचं पाणी प्यायचं असेल किंवा न्यायचं असेल तर माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील." आणि धर्मराजाला ते विचारल्यानंतर धर्मराजा शांत होते. ते विचार करणारे होते, न्यायी होते आणि त्यांनी विचार करून यक्षाच्या समोर हात जोडले आणि म्हटला, "देवा, जे काय प्रश्न असतील ते विचारा. मी प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करील, परंतु माझ्या भावांना या अवस्थेतून बाहेर." पहिला प्रश्न विचारा तुम्ही. यक्षांनी असे 10 प्रश्न विचारण्याचं धर्माला विचारले आणि पहिला प्रश्न विचारला तो असा होता की पृथ्वीपेक्षा भारी कोण आहे? पृथ्वीपेक्षा भारी कोण आहे? हा यक्षांनी धर्मराजाला विचारलेला प्रश्न धर्मानं फार समर्पक उत्तर दिलं. पृथ्वीपेक्षा भारी माता आहे, आई आहे. ते यक्षाला पटलं. पुढचा प्रश्न विचारला, वाऱ्यापेक्षा अधिक गती कोणाची आहे? वाऱ्यापेक्षा अधिक गती कोणाची आहे? हा प्रश्नाचं उत्तर धर्मराजांनी दिलं, वाऱ्यापेक्षा अधिक गती मनाची आहे. मन वाऱ्यापेक्षाही जास्त पळतं. हे उत्तर ऐकून यक्ष समाधानी झाला. पुढचा प्रश्न विचारला, जगाला कोणी झाकून ठेवलं आहे? या जगाला झाकण्याचं काम कोणी केलंय? धर्मराजांनी उत्तर दिलं, जगाला झाकण्याचं काम अज्ञान्यांनी केलं. अज्ञान हेच झाकून ठेवण्याचं काम करतं. पुढचा प्रश्न विचारला, कोणता धर्म सर्वश्रेष्ठ आहे? धर्मराजांनी उत्तर दिलं, दान, दया हा धर्म सर्वश्रेष्ठ आहे. सर्वात कोणतं धन श्रेष्ठ आहे? हा यक्षांनी प्रश्न विचारला. धर्मराजांनी उत्तर दिलं, सर्वात श्रेष्ठ धन हे शरीर धन आहे.
शरीर स्वस्थ चांगलं असेल तरच माणसाची अवस्था ठीक राहू शकते. म्हणून सर्वात श्रेष्ठ संपत्ती शरीर आहे. दुसरा प्रश्न विचारला, मृत्यूच्या वेळी मित्र कोण असतो? दान धर्म केलेला हाच मृत्यूच्या वेळी मित्र असतो, धर्मराजांनी उत्तर दिलं. पुढचा प्रश्न विचारला, सर्वात घातक रोग कोणता? यक्षांनी विचारलं, सर्वात घातक रोग कोणता? धर्मराजांनी उत्तर दिलं, चिंता हा सर्वात घातक रोग आहे. पुढचा प्रश्न विचारला, देशाचा मृत्यू केव्हा होतो? देशाचा म्हणजेच राष्ट्राचा मृत्यू केव्हा होतो? तर धर्मराजांनी उत्तर दिलं, देशामध्ये अराजकता ज्यावेळेस माजते त्यावेळेस देशाचा मृत्यू होत असतो. पुढचा प्रश्न विचारला आणि शेवटचा प्रश्न होता, की सर्वात काळं काय आहे? धर्मराजांनी उत्तर दिलं, सर्वात काळं हा माणसाला लागलेला कलंक आहे. ह्या 10ही प्रश्नाचं उत्तर यक्षराजाला, यक्षदेवाला पटलं आणि यक्षदेवांनी या चारही भावांना त्या मूर्छित अवस्थेमधून बाहेर आणण्याचं दिलेलं शब्द मान्य केला आणि चारही भावांना त्या मूर्छित अवस्थेतून बाहेर आणलं. मित्रांनो, गोष्ट या ठिकाणी थांबते. परंतु गोष्टीचा तात्पर्य असा, की समोरच्याचं जर मन लावून ऐकून घेतलं आणि त्यानं विचारलेल्या गोष्टीचं समर्पक जर उत्तर दिलं शांततेनं, तर आपल्याला कुठेही अडचण येत नाही. गोष्ट जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हो, कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र.